छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री शहरात पोलिसांनी अवैध गोहत्या रॅकेटवर मोठी कारवाई केली आहे। स्थानिक गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे ही संपूर्ण कारवाई शक्य झाली आहे। गुप्त माहितीनुसार फत्ते मैदान परिसरातील कुरेशी गल्लीत अवैधपणे गोहत्या केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। यानंतर अपराध शाखा एलसीबी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या टीमने अचानक छापा मारून प्रचंड प्रमाणात साहित्य जप्त केलंय। पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्यापैकी तब्बल 355 किलो गोमांस, 5635 किलो गोवंशाची कातडी आणि चरबीपासून बनवलेले 12 डबे बनावट तुपाचे या सर्व मालाची एकूण किंमत सुमारे 7,70,600 रुपये इतकी आहे। मुख्य आरोपी नजीर उमर कुरेशी वय 55 वर्षे यांच्या ताब्यातून ही अवैध सामग्री पोलिसांनी जप्त केली असून त्याच्या विरुद्ध गोवंश संरक्षण कायद्यानुसार आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। फुलंब्री पोलिसांच्या या कारवाईनंतर स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे, तर प्रशासनाकडून या प्रकारांवर कठोर पावलं उचलण्याची मागणी होतीये। आता प्रश्न असा आहे, गोमातेच्या नावावर राजकारण करणारे आता मौन का बाळगतात आहे?